हाय, गुड मॉर्निंग. पहाटे उठून तयार होऊन तरी बसले होते, पण आम्ही बाहेर जाणार आणि पावसाने हजेरी लावली नाही, असं झालंच नाही. तरी पण आम्ही आज बाहेर नक्की जाणार, कारण काम थोडंसं अर्जंट होतं. तयार होऊन आम्ही बाहेर चाललो आहे. कशी कार्टून दिसते ना, तर चला फिरायला. तर हा शॉट मी मुद्दामून घेतलेला आहे. रस्ते खराब दिसतात, पण एकाच ठिकाणी रस्ते खराब होते. पुढं गेल्यानंतर जे साईडला पाणी दिसतंय ना, त्यामध्ये केरळमध्ये भात शेती केली जाते. म्हणजेच पावसाळ्यात म्हणजे आपले इथं पाडं म्हणतात त्याला. पावसाळ्यात याच्यातच पाणी साठतं आणि नंतर पाणी आटलं की त्याच्यातच भात शेती केली जाते. तर केरळमध्ये एवढी भात शेतीच फक्त केली जाते. तर तिथून आलो आम्ही मंदिरात. मंदिरात आज काहीतरी प्रोग्राम होता, कारण केरळमधील म्हणजे तारखेनुसार आज 1 तारीख होती. काहीतरी प्रोग्राम होता, गर्दी त्यामुळे जरा जास्त होती. तर इथं प्रत्येक प्रोग्रामला हत्ती आणलेच जातात, त्यांची पूजा वगैरे केली जाते. तर इथे 2 हत्ती आणून ठेवलेले आहेत बघा. 3 हत्तींचा काहीतरी कार्यक्रम होता, अजून 1 हत्ती येणार होता. तोपर्यंत आपण येऊया देवातून जाऊन. तर देवपूजा झाली आणि आम्ही बाहेरून प्रदक्षिणा घालीत होतो, कारण इथं काही फोन अलाउड नव्हता. त्यामुळे फोन आतलं काय झालंच नाही घ्यायचं. पण इतकं सुंदर वातावरण असतं केरळमधल्या मंदिरांचं. इथली खरंच खासियतच आहे की इथल्या मंदिराचं वातावरण खूप छान असतं. मंदिर पण खूप सुंदर असतात. तर बघा, 3रा हत्तीसुद्धा इथे आला आहे. छान होते हत्ती. त्यांना लोक काहीतरी गुळाच्या ढेपा असतात ना, त्या चारत होतं, ते खात होते. खूप छान होते हत्ती. तर तिथून आलो आम्ही मेन सिटीमध्ये. सिटीमध्ये हा त्रिशूरमध्ये सगळ्यात मोठं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. तिथे आज पूरम वगैरे काहीतरी होता. पूरमनंतर अशा कावड्या, प्रत्येक यात्रेच्या टायमिंगला अशा कावड्यांची कॉम्पिटिशन असते. प्रत्येक गावागावांच्या कोणाची कावडी जास्त सुंदर. तिथून आम्ही भाजी घेऊन आलो. भाजी फक्त संडेलाच मिळते, म्हणजे इतर टायमिंगला मिळते, पण आपल्यासारखी फक्त संडेलाच मिळते. जी बाहेरून येते, तमिळनाडूवरून येते. तर तीच भाजी आणली. व्यवस्थित नीट वगैरे करून बाकीच्या भाज्या ठेवल्या आणि ज्या भाज्या नीट करायच्या होत्या, म्हणजे बीन्स, कोथिंबीर, बाकीच्या पालेभाज्या, त्या सगळ्या नीट करून ठेवल्या. काल मशीनला फोडलेलं खोबरं होतं, ते पण व्यवस्थित काढून ठेवलं. तर ही कोथिंबीर मी पूर्णच घेते, बुडकंसुद्धा घेते. म्हणजे वरचे शेंडे बाजूला काढून ठेवते आणि बाकीचे जे बुडके उरतात ते मी मसाल्यामध्ये बारीक करून ठेवत असते. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये फोडणीचा भात केला होता. तर असा होता